तर दावोसमध्ये जाऊन मंत्र्यांनी उधारी ठेवल्याचा रोहित पवारांनी आरोप केलेला आहे। उधारी देईना म्हणून दावोसच्या कंपनीने सरकारला नोटीस पाठवल्याचं ट्विट रोहित पवारांनी केलंय। 26 जानेवारी 2024 ची 1,58,00,000 रुपयांची बिलं थकीत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। सरकारच्या दळभद्रीपणामुळे महाराष्ट्राची बदनामी होत असल्याचा आरोप सुद्धा रोहित पवारांनी केलाय। आणि या सगळ्यानंतर आता गुंतवणूकदारांमध्ये चुकीचा संदेश जाईल असं सुद्धा रोहित पवारांचं म्हणणं आहे। दावोसमध्ये जात मंत्र्यांनी उधारी ठेवल्याचा रोहित पवारांनी आरोप केलेला आहे। तसं एक ट्विट देखील त्यांनी केलेलं आहे। 26 जानेवारी 2024 ची 1,58,00,000 रुपयांची बिलं ही सरकारकडून थकीत असल्याचं रोहित पवारांचं म्हणणं आहे। सरकारच्या या दळभद्रीपणामुळे महाराष्ट्राची बदनामी होतीये आणि याचा थेट परिणाम म्हणजे गुंतवणूकदारांमध्ये चुकीचा संदेश जाईल असं रोहित पवारांचं म्हणणं आहे। याच संदर्भात काही वेळापूर्वी मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे। कंपनीकडनं जी नोटीस आली आहे त्या नोटिशीला आमचे वकील उत्तर देतील असं मंत्री उदय सामंतांनी स्पष्ट केलंय। सोबतच त्यांनी रोहित पवारांना असा सल्ला देखील दिलाय की संपूर्ण माहिती घेऊनच त्यांनी ट्वीट करावं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।